रामतीर्थ परिसरात घाणेरडे कृत्य उघड. नदीपात्रात शेकडो मृत कोंबड्या फेकून सार्वजनिक आरोग्याशी खेळ. अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल. आज दिनांक 8 रोजी शुक्रवारी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत कोंबड्या टाकून परिसरात दुर्गंधी पसरवत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे प्रभारी स्वच्छता निरीक्षक मॅथ्यू वर्गीस चाको वय वर्ष 45 यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 7 मे 2026 रोजी रामतीर्थ स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रात MH21BH 9742 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून अंदाजे 100 ते 125 मृत कोंबड्या आणून टाकण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. या मृत कोंबड्यांमुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. विशेष म्हणजे नदीपात्रात अशा प्रकारे मृत जनावरे व पक्षी फेकल्यानं पाणी प्रदूषण वाढण्यासोबतच संसर्गजन्य रोग फैलावण्याची भीती व्यक्त केली जाते. नागरिकांनीही या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय. सार्वजनिक पाणी स्रोत आणि पर्यावरणाची उघडपणे नासधूस करत आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. शहरातील स्वच्छता आणि पर्यावरण सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासनही सतर्क झालंय. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 271, 272, 279, 280 आणि 291 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी संबंधित वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली असून CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातोय. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान शहरात अशा प्रकारे उघडपणे जैविक कचरा फेकण्याचे प्रकार वाढत असल्यानं प्रशासनाने आता कठोर पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जाते.